कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून भटक्या श्वानांच्या आरोग्याच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे। महापालिका हद्दीत भटक्या श्वानांसाठी अँटी रेबीज लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे श्वानांसाठी अँटी रेबीज ही आपण लसीकरण चालू केलं आहे। महापालिका क्षेत्रात जवळपास 80,000 भटक्या श्वानांची संख्या आहे। या मोहिमेअंतर्गत प्रत्येक प्रभाग स्तरावर भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यात येणार आहे। मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 20,000 भटक्या श्वानांना अँटी रेबीज लस देण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेने 20,000 लसींची खरेदी केली आहे। या महत्त्वपूर्ण मोहिमेसाठी WVS या सामाजिक संस्थेची मदत घेतली जात आहे। भटक्या श्वानांचे लसीकरण करून रेबीजचा धोका कमी करणे तसेच नागरिक आणि प्राणी यांच्यातील सुरक्षित सहजीवनाला प्रोत्साहन देणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे। संपूर्ण 80,000 भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यासाठी ही मोहीम एकूण 8 टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका नागरिकांच्या सुरक्षिततेसोबतच प्राण्यांच्या आरोग्यासाठी सदैव कटिबद्ध। कल्याण डोंबिवली महानगरपालिका